सर्वांना नमस्कार. कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटाच्या निमित्ताने ही प्रेस कॉन्फरन्स आपण करत आहे. कुर्ला टू वेंगुर्ला नाव आपण लक्षात आपल्या येत असेल की हा कोकणची चळवळ पुढे नेणारा सिनेमा आहे आणि स्पंदन नावाची सिनेमाची चळवळ आहे. अमरजीत आमले हे सिनेमाचे कार्यकर्ते, त्यांनी शेकडो मुलांना सिनेमामध्ये ट्रेन केलं. त्यातली अनेक मुलं आता डायरेक्टर, एडिटर, सिनेमॅटोग्राफर. आमची सिनेमा म्हणजे फक्त अभिनय नव्हे, अभिनयाबरोबर अनेक व्यवसायाचे आणि कामाचे विषय आहेत. तर याचं ट्रेनिंग अमरजीत आमले पैसे न घेता संपूर्ण महाराष्ट्रावर फिरून एसटीने फिरणारा कार्यकर्ता सिनेमाचा. तर त्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ठरवलं की आपण फिल्म बनवायची आणि मग त्याला आपण वर्गणी काढून म्हणता येईल किंवा कोणी दागिने घाण ठेवले, कोणी आपले फिक्स डिपॉझिट, म्हणजे सगळ्या पालकांनी पैसे गोळा केले आणि हा चित्रपट बनवला. आणि ह्याच्यामध्ये सगळे कोकणातले कलाकार आणि सगळी कोकणातली मुलं होती. त्यांनी हा चित्रपट बनवला. हा चित्रपट तुम्ही पाहिलात तर तुम्हाला मराठी फिल्म इंडस्ट्रीमधलं एक टर्निंग पॉईंट म्हणता येईल. याला सयाजी शिंदे, सई परांजपे जी या क्षेत्रातील खूप मोठं दिग्गज नाव आहे, त्यांनीसुद्धा या चित्रपटाला खूप ॲप्रिशिएट केलं आहे. आणि आत्ता बुकमायशोवर 9.4 रेटिंग असलेला, सगळ्यात जास्त रेटिंग असलेला हा चित्रपट आहे. आणि नवोदित कलाकारांनी, डायरेक्टर आपला खेडचा आहे विजय कळमकर आणि अपंग मुलगा आहे. आणि बाकी सगळी त्याच्याबरोबर वीणा जामकर, वैभव मांगले, प्रल्हाद कुडतडकर जी मराठी सिरीज कुठली रात्रीच खेळ चालेमधला, आणि कामत, सांकित कामत, स्वानंदी टिकेकर असे नाव असलेले काही कलाकार. आणि बाकी म्हणजे हा माझ्याबरोबर आहे अमिय परब आणि बाबू या फिल्ममधला, म्हणजे बेटकर शेखर हा संगमेश्वरचा आहे, सिंधुदुर्गातला आहे. आणि सगळी कोकणातली मंडळी. आणि जी कोकणची सगळ्यात मोठी समस्या आहे ती या चित्रपटाने मांडली आहे. आणि पहिल्यांदा कोकण कसा चित्रपटात बॅकग्राऊंडवर आणि स्टोरीचा भाग म्हणून येतो, या चित्रपटात स्टोरीज कोकण आहे आणि या चित्रपटाचा हिरो कोकण आहे. तर कोकणातली माणसं, कोकणची संस्कृती, त्यांची नाती, त्यांची वागण्याची पद्धत आणि कोकणाच्या समस्या, कोकणातला निसर्ग, असं सगळं सहज पद्धतीने. या चित्रपटात कोणी व्हिलन नाही, कुठे मारामारी नाही, कुठे अनावश्यक संवाद नाही, उगाच विनोद आणण्याचा प्रयत्न नाही. अगदी साध्या, सोप्या, सरळ कोकणाची साधी गोष्ट असं या चित्रपटाला म्हणता येईल. पण हा चित्रपट प्रचंड परिणाम करून जातो. मी स्वतः 10 वेळा हा चित्रपट पाहिला आहे आणि तरी 11 वेळा पाहावा असं वाटणार. आणि काही चित्रपट असे असतात की आनंद लागला की आपण बसतो परत बघायला. चुपके चुपके किंवा अंगूर, देवेंद्र वर्मा आणि संजीव कुमारचा, अशा धाटणीचा हा पिक्चर आहे की बसलो आपण की त्या गोष्टीचा पाठ होऊन जातो. आणि विशेषतः आपण कोकणातले असलो तर मग पूर्ण मालवणी भाषेत हा चित्रपट आहे, म्हणजे पुन्हा संपूर्ण मालवणी भाषा वापरलेला. आणि हा मागील काही वर्षातला अतिशय देखणा सुंदर चित्रपट म्हणता येईल. जो कोकणच्या भाषा, आपण नेहमीच पश्चिम महाराष्ट्रातल्या ढंगाचे चित्रपट पाहिले ते आपल्याला आवडतात, अगदी दादा कोंडकेंपासून सगळे. पण हा पहिल्यांदा आपण असं म्हणता येईल की कोकण म्हणून एक आयडेंटिटी निर्माण करणारा चित्रपट आहे. हा चित्रपट अर्थात या मुलांकडे पैसे नसल्यामुळे
तो वितरण करण्यासाठी 1 कोटी रुपये लागतात. तर हे सुद्धा लोकवर्गणीतून आम्ही उभे केले आणि कोकणातल्या सगळ्या उद्योजकांनी एकत्र येऊन या चित्रपटाला बॅकअप दिलं आणि गेल्या आठवड्यामध्ये हा मुंबई आणि पुण्यामध्ये आणि कोकणात सुद्धा रिलीज झाला. हा मुंबईत फुल चालू आहे, कोकणात पण पुण्यात पण चांगला चालला आहे आणि कोकणात सिंधुदुर्गामध्ये हाऊसफुल आहे. आत्ता आपण रत्नागिरीमध्ये हा घेऊन येतो आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कोकण का रिकामं होतं आहे हा प्रश्न तो मांडतो चित्रपट. म्हणजे आज प्रचंड विकास झाला असा आपण जे म्हणतो कोकणचं, तर गावं रिकामी आहेत, शाळा रिकाम्या आहेत, घरं बंद आहेत, गावांचे वृद्धाश्रम झालेत, गावात राहायला तरुण नाही, शेती जवळपास बंद झाली. या सगळ्याच्या एक 5-6 कारणं आहेत. त्यातलं एक प्रमुख कारण हा सिनेमा सगळ्यांच्या समोर आणतो आणि आता ती समस्या ही कोकणची खूप मोठी समस्या बनून पाहते की कोकणातल्या प्रत्येकाला मुंबईत जायचं आहे आणि कोकणातल्या प्रत्येक मुलीच्या आईवडिलांना मुंबईतला जावई हवा आहे आणि प्रत्येक मुलीला मुंबईतला नवरा हवा आहे. तो 10x10च्या खोलीमध्ये दिव्याच्या डोंगरावर गटारावर राहणारा आणि चाकर म्हणून गणपतीला तो गॉगल घालून येतो आणि ते जे इम्प्रेशन तयार होतं त्यातनं त्या लहान लहान मुलांवरती जो परिणाम होतो आणि त्यामुळे प्रत्येकाला चाकरमानी बनण्याचं स्वप्न जे कोकणात पडतं आणि आता त्याचं खूप भयानक स्वरूप आहे. आणि आता म्हणजे कोकणामध्ये करोड रुपयाचं उत्पन्न असलेल्या उद्योजकांच्या मुलांची पण लग्न होत नाहीत अशी स्थिती आहे. म्हणजे बागायतदार आहेत, 1 कोटीचं वर्षाचं उत्पन्न आहे, पण मुलाचं लग्न होत नाही कारण तो गावाला राहतो. कोकणात राहणं हे कमी प्रतिष्ठेचं अशा स्वरूपाचा एक समज निर्माण होणं आणि त्यातनं शहराचं आकर्षण आणि मग जे उरले सुरलेत, जे जिद्दीने इथे थांबलेत ते सुद्धा या कारणामुळे काही जण मुंबईत 2-4 वर्ष जातात, लग्न झाल्यावर परत येतात किंवा मग जे उरले सुरलेत ते पण जातात. या सगळ्या प्रश्नावर भाष्य करणारा पण कुठेही प्रबोधन नाही, अतिशय विनोदी, भरपूर हसवणारा आणि एकही हसवण्याचा प्रसंग नाही चित्रपटात, सगळे गंभीर प्रसंग आहेत. पण त्यातून एक लोकांना मनोरंजनातून आणि मग केवळ हा प्रश्न नाही, याचं सोल्युशन काय तेही काही प्रमाणात मांडणार. कारण एका चित्रपटात सगळं मांडता येणार नाही, परंतु हा चळवळ म्हणून आणि कोकण विकासाची चळवळ असल्यामुळे मी स्वतःसुद्धा याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व झालो आणि अशा स्वरूपाचे चित्रपट, कारण हजारो भाषणं केली तरी जो परिणाम साधणार नाही तो यश चोप्राचा चित्रपट पंजाबला पुढे घेऊन जातो, संतोष शिवची सिनेमॅटोग्राफी केरळला पुढे घेऊन जाते. तसं कोकण पुढे जायचं असेल तर मोठ्या पडद्यावर कोकण दिसायला हवं. त्यामुळे तो समुद्रकिनारा, तो कोकणचा निसर्ग हा जगासमोर आणण्याचं कामसुद्धा हा चित्रपट करतो आणि त्यामुळे तो ही फक्त कोकणची समस्या नाही, ही ग्रामीण महाराष्ट्राची समस्या आहे किंवा राजस्थानमधल्या ग्रामीण, हा शहर आणि गावामधला एक संघर्ष आहे. त्यामुळे हा सर्वांनाच आवडेल, पण कोकणातल्या लोकांना तो खूप आवडेल कारण ते चित्रपट पाहताना त्याचा एक भाग होतात. फक्त यांच्या पाठीमागे मोठा बॅनर नाही, मोठे कॉर्पोरेट्स नाहीत म्हणून याची प्रसिद्धी तितकी नाही, परंतु आम्ही मराठी फिल्म इंडस्ट्रीमधला एक नवीन प्रयोग करतो. त्यामुळे ग्लोबल कोकण, समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स, मराठी एकीकरण समिती, मी उद्योजक होणारच, अशा काही संस्था या चित्रपटाच्या मागे उभ्या राहिल्यात. आम्ही त्याचे शोज केले, आम्ही लोकांना दाखवलं आणि त्यातनं चित्रपटाचं कॅम्पेन झालं. कारण मोठ्या जाहिराती करण्यासाठी या मुलांची किंवा संस्थांची सुद्धा क्षमता नाही, पण आता बाय वर्ड ऑफ माउथ म्हणजे माउथ पब्लिसिटीवरती आता मुंबईमध्ये प्रत्येक घरात कुर्ला टू वेंगुर्ला याची चर्चा सुरू आहे. तशीच ती चिपळूणमध्ये सुद्धा
सुरू व्हावी, किंबहुना हा चित्रपट पहिला आपण एक स्पॉन्सर्ड शो प्रयत्न करूया आणि आपण सगळ्यांनी बघूया. त्या बघितल्यानंतर तुम्हाला खात्री पटेल की कोकणातल्या प्रत्येक मुलीने, तिच्या आईवडिलांनी, मुलांनी आणि मुंबईकर चाकरमान्यांनी, म्हणजे मी दिव्याला राहणाऱ्या चाकरमान्यांना तिथे हॉलमध्ये पिक्चर नेऊन दाखवणार आहे. ज्या पहिलं थिएटरमध्ये झाल्यानंतर मी म्हणजे आपल्याकडे सुद्धा सतीश आपल्या नाट्यगृहामध्ये मोठ्या स्केलवरती आपण हा चित्रपट दाखवण्याचं प्लॅनिंग करू आणि प्रत्येक कोकणी माणसाने हा चित्रपट पाहायला पाहिजे. आणि अशा स्वरूपाचे एंटरटेनमेंटमधून कोकणचे विषय जगासमोर आत्ता, हा सुखी लोकांचा प्रदेश आहे असा सगळीकडे समज आहे. आणि इथले माणसं काही जर आंब्याची वाट लागली तरी रडत नाहीत, चिपळूणला वरणा पाणी गेलं तरी रडत नाहीत. आणि त्यामुळे इथे सगळं आलबेल आहे असा शासनाचा पण अधिकाऱ्यांचा हे असतो. तर चित्रपटाच्या माध्यमातून हे आलं पाहिजे, या दृष्टीने आपण हा चित्रपट लगेचच पुढच्या 1-2 दिवसात आपण चिपळूणमध्ये रिलीज करू. आज खेडमध्ये केला, रत्नागिरीमध्ये ऑलरेडी फुल चालला आहे, रत्नागिरीमध्ये आता 3 शो करू आपण. सो असा एकूण विषय आहे. सर, धन्यवाद. या चित्रपटामध्ये कोकण का म्हणजे रिकामी होते हे तुम्ही सांगितलं, तर त्याच्यावर काही उपाय सुचवला आहे का, त्याच्यातून तसा काही मेसेज दिला आहे का? त्याची पूर्ण स्टोरी नाही आहे आणि तो भाग 2 मध्ये येईल. पण जसं इकडून मुलं तिकडे जात आहेत तसं एक इंजिनियर मुलगा तिकडून इकडे येतोय, तो काय करतो सगळं त्या सिनेमाचा एक भाग आहे. आणि ती प्रक्रिया मी गेली 25 वर्षे काम करतो, त्यामुळे ती प्रक्रिया सुरूच आहे. पण इथून 10 जण जातात तर तिथून एकच येतोय. जेव्हा इथून 10 जातील, तिकडून 10 येतील, जेव्हा बॅलन्स होईल. आणि जेव्हा तिकडून 25 येतील तेव्हा कोकणची खऱ्या अर्थाने प्रोसेस सुरू होईल. पण या चित्रपटात उत्तर देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. 2 लाईनमध्ये सर, 1 मिनिट, 2 लाईनमध्ये सर, कोकणी माणसाने का बघावं आणि चाकरमानीने का बघावं, 1 लाईनमध्ये. कोकण आज रिकामं का झालंय, का होतंय हे समजून घेण्यासाठी हा चित्रपट बघावा. त्याचं सोल्युशन काय हे सुद्धा, आणि आपलं कोकण किती सुंदर आहे हे म्हणजे कणकवलीच्या माणसाने वेंगुर्ला बघितलेलं नसतो आणि चिपळूणच्या माणसाने गुहागर बघितलं, किंवा गुहागरच्या माणसाने तिवरे बघितलेलं नसतं. म्हणजे नुसता समुद्र सुंदर नाही, तेवढा सुंदर सह्याद्री पण आहे. तर हे सगळं एका ठिकाणी 2 तासामध्ये त्याचा एक एकत्रित अनुभव आहे. पण ह्याच्यामध्ये बघितलं तर कोकण रिकामं होतंय, किती वर्ष ते दाखवणार. कारण एक मिनिट, कोकण रिकामध्ये फार वर्ष तुम्ही झाली, त्याच्यावर मार्ग काही निघत नाही, आहेत त्या समस्या आपण मांडतो. आणि तुम्ही जे म्हणता की त्या पद्धतीचे सोल्युशन आम्ही त्याबद्दल काढले, किती वर्ष चालू. आता कोकणातला बेस हा पर्यटन वगैरे आहे. पर्यटनासाठी आपल्याला सगळ्या सोयीसुविधा नाही आहेत, रस्ते नाही आहेत, किती वर्ष बोंबरायचं. त्याला जोडूनच एक प्रश्न, तो जो मुलगा येतो तिकडून इकडे येतो कोकणात, तो काय करतो नेमकं असं? हा प्रश्न तुम्ही पत्रकारांनी सरकारकडे खूप जोराने विचारला पाहिजे की वर्षानुवर्ष. मी तर ह्यातली अनेक मुलांना आणलेलं आहे, उद्योग उभे झालेले आहेत. पण एक NGO काम करणं म्हणजे, जेव्हा शासन पर्यटन म्हणून 25 वर्ष बोंबलतं, पण एक कोकणातला समुद्र किनारा, मलाही लाज वाटते आता सांगायला, पण एक समुद्र किनारा नाही की जिथे टॉयलेट्स आहेत, प्रॉपर व्यवस्था आहे. सो हे फेल्युअर आहे ना. हे पण कोकण बदलतंय. मी म्हणतोय कोकण रिकाम होते, पण कोकण बदलतंय. अलीकडच्या काळात हे सगळं बघितलं तर थोडंसं काही मनात वाढलेला औद्योगिकरण किंवा बाहेरच्या ज्या गैरसोयी आहेत, कोरोनानंतर शेतीवाडीत वाढ झालेली आहे. आणि तुम्ही म्हटलं तसं ही जी कलाकृती आहे ना, त्या कलाकृतीतनं आपण आपलं खूप वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत ते ठसवू शकतो. सक्सेस आहे ना. म्हणजे दशावतार असेल किंवा दशावतारने तिथल्या दशावतार तिथले जे काही असतील, कोकणचं हे दाखवणारे 2 सिनेमे एकाच वेळेला आले. दशावतार पण आले आणि तुमचा कुठला तो वेगळा. दोघांमध्ये समस्या वेगवेगळ्या. तुमची समस्या म्हणण्यापेक्षा तुमचं मार्ग सोल्युशन सगळं त्याच्यामध्ये इथं जे सगळं औद्योगिकरण आणि त्या काममध्ये वगैरे सगळं चाललं ते चित्र दाखवतं. आता ह्या दोघांचा जो बघेल
तो काय कन्फ्युजन आहे कोकण सोडून तो ह्यातनं काय घेणार दोन्ही चित्रपट ज्या वेळेला हे दोन्ही चित्रपट याच्यात तो ह्यातनं नेमकं काय काय घ्यायचा हा ज्याचा त्याचा विषय नाही, असं नाही कोकण बघण्याचा दृष्टिकोन आहे दोन्ही सिनेमे बघितले त्यामुळे तुम्ही हा चित्रपट बघा तुम्हाला समाधान वाटेल एवढं नक्की सांगतो मी बरोबर की कोकणचा निसर्ग तिथली माणसं आणि ती समृद्धी जी जगासमोर आणली आहे या चित्रपटामध्ये तुम्हाला सगळ्यांना समाधान वाटेल. त्या दोन्ही कलाकारांसाठी प्रश्न आहे. दोन हे मांडतच असतात आवाज उठवतच असतात तर तुमच्या या सिनेमातून आवाज उठवला गेला जेव्हा सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला गेला का? नाही हा चित्रपट बंडखोर किंवा समस्या मांडणारा असं नाहीच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही कितीही डेव्हलपमेंट करा समजा खूप कारखाने आले खेडमध्ये म्हणून खेडचं स्थलांतर थांबलं का नाही. आता एक अँगल असतो की मोठे प्रोजेक्ट आल्यानंतर कोकण डेव्हलप होईल बरोबर आहे. कोकण जर डेव्हलप व्हायचं असेल ना तर मानसिकता बदल हवाय आणि त्याला चॅलेंज करणारा हा चित्रपट आहे. नमस्कार, मी अमेय परब. या कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटात मी नंदू तांबट, बाजीराव तांबट माझे वडील म्हणजे वैभव मांगलेची भूमिका साकारतायत. त्यांच्या मुलाची भूमिका मी साकारतोय. चित्रपटाचा अनुभव सांगाल तर कोकणात शूटिंग केलंय आम्ही 40 दिवस. वेंगुर्ल्यातच सगळं शूटिंग होतं आणि अनुभव खूप उत्तम होता. पहिली फिल्म आहे माझी आणि भरपूर चॅलेंजेस होते माझ्यासमोर कारण याच्यामध्ये मी थर्ड लीड ॲज अन प्ले करतोय या चित्रपटात. त्यामुळे खूप मजा आली आहे, खूप मजा केली आम्ही. चित्रपटाला 5 वर्ष लागली काही कारणांमुळे. 2020 मध्ये आम्ही शूटिंग केलं होतं. आज 2025 मध्ये तो रिलीज होतोय. पण त्या दरम्यान स्पंदन परिवार, विजय कलमकर यांचे डिरेक्टर, अमरजीत आमले लेखक आणि निर्माते आहेत, यांनी जी घेतलेली मेहनत आहे किंवा यांनी जे काही केलंय या चित्रपट उभा राहण्यासाठी. खरं तर हा 19 तारखेला पण रिलीज झाला नसता जर त्यांनी हातपाय मारले नसते. संजय सर आहेत, राजन मांजरेकर सर आणि अजून बरीच मंडळी आहेत आमच्या टीममध्ये. जर यांनी हातपाय मारले नसते तर हा रिलीज झाला नसता. चित्रपटाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ही 3 कपल्सची गोष्ट आहे. नंदू शर्मिला जे गावातलंच कपल आहे जे लहान आहे, TYच्या वर्षाला शिकतायत आणि त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे पण घरातून परवानगी नाहीये. गौरी आणि आनंद म्हणजे प्रल्हाद कुडतरकर आणि वीणा जामकर. वीणा जामकरचं लग्न प्रल्हाद कुडतरकर या पात्राशी यासाठी झालंय कारण तिला मुंबईला जायचंय आणि हा मुंबईची नोकरी सोडून इकडे येतो कारण ह्याला गावात राहायची इच्छा असते. आणि तिसरं जे पात्र आहे म्हणजे परिमल, सांकित कामत यांनी प्ले केलंय. तो इंजिनियर असतो आणि तो तिथून पुण्यातून इथे येतो. गावात त्याला स्वतःचं काहीतरी सुरू करायचं असतं कारण इंजिनिअरिंग मध्ये त्याला पुढे काही स्कोप दिसत नसतो म्हणून. तर अशा या 3 कपल्सची गोष्ट पॅरलल चालत राहते आणि सिनेमात पुढे काय घडतं हे आम्ही मनोरंजन पद्धतीने आणि खूप हसत खेळत म्हणजे कुठेही ताण आलाय किंवा अरे टेन्शन आहे किंवा सस्पेन्स आहे, काहीतरी प्रेशर आहे, असं काही नाहीये. एकदम चिल होऊन आपण तो मूवी बघतो आणि लोक एन्जॉय करतात. त्यामुळे सांगण्याचा मुद्दा हा आहे की हा लोकांपर्यंत यासाठी पोचावा की लोकांना हवं असलेलं एंटरटेनमेंट किंवा आपल्याला जे रोजच्या डेली सोप म्हणून कंटाळलेलो असतो किंवा आपल्याला काहीतरी डोक्याला त्रास होईल असे सिनेमे पाहायचे नसतात. तर हा तसा सिनेमा नाहीये. हा तुम्हाला 2 तास तुम्ही फुल एन्जॉय करणार आहात आणि कनेक्ट होतो आपण कारण भाषा मालवणी आहे आणि मालवणी माणूस समोर स्क्रीनवरती मालवणी ऐकलं की तो दुसऱ्या सेकंदाला कनेक्ट होतो. तर तसेच प्रत्येक ऑडियन्स हा कनेक्ट होईल असं मला वाटतं. दादा तुझा काय अनुभव आहे? नमस्कार, माझं नाव शेखर बेटकर आणि मी या फिल्ममध्ये बाबू नावाचं कॅरेक्टर करतोय जे याच्या मित्राचं आहे, नंदूच्या मित्राचं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात बाबू हा असतोच म्हणजे त्याला एक मित्राची गरज लागतेच प्रेम सक्सेसफुल होण्यासाठी. तर ती मदत मी करणार आहे आणि खूप सुंदर अनुभव होता. मोठे मोठे स्टारकास्ट होते, वैभव मांगले होते, सुनील तावडे होते, प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, सांकित कामत, स्वानंदी टिकेकर ह्यांच्यासोबत आधी काम केलेलं नव्हतं. बाकी बरीच कामं केलेली होती पण यांच्यासोबत पहिल्यांदा काम करू त्यामुळे अनुभव वेगळा होता आणि खूप सुंदर असा अनुभव होता. म्हणजे त्यांनी आम्हाला शूटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच आम्हाला फ्री वातावरण ठेवलं म्हणजे कुठेही आम्ही मोठे आहोत असा आविर्भाव न आणता हा तुम्हाला वाटतंय ना हे करा, तुम्हाला वाटतंय ना ते करा अशी मुभा त्यांनी दिली होती. त्यामुळे आम्हाला कॅरेक्टर प्ले करताना किंवा आम्हाला काम करताना कसलंच प्रेशर नव्हतं, बर्डन नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर दादाचा मगाशी प्रश्न होता की कोकणी माणसाने हा सिनेमा का बघावा किंवा मुंबईवाल्यांनी हा सिनेमा का बघायचा चाकरमान्यांनी. तर त्याचं उत्तर असंच असेल की जो मुंबईचा ऑडियन्स जो सिनेमा बघणार आहे ना त्याला 2 दिवस का होईना मी गावी जाऊन येतो असं वाटणार आणि गावच्या माणसाने सिनेमा बघितला त्याला असं वाटणार अरे आपल्याकडे खूप मोठं वैभव आहे,
खूप मोठं आपल्या हाताला काहीतरी लागलंय आणि आपण त्याचा वापरच करत नाही आहोत हे त्याला फील होणार आणि त्या निमित्ताने तरी तो सिनेमा बघणार असं मला वाटतंय किंवा ते प्रत्येकाला वाटलं पाहिजे. आम्ही आता बऱ्याच वेळा सिनेमा पाहिलाय त्यामुळे आम्हाला दरवेळी वाटतंय ते आणि खूप सुंदर असा सिनेमा झालेला आहे. आणि बाबू या कॅरेक्टर बद्दल परत सांगतो की प्रत्येकाच्या आयुष्यात असतं ते त्याच्या अडीनडीला वावरणारं त्याच्यासोबत असणारं बरोबर तो त्याला बाकीच्या लोकांशी काही घेणं देणं नसतं. त्याला असं वाटतं की माझ्या मित्राचं प्रेम सक्सेसफुल झालं पाहिजे तो त्याच्यात फक्त त्याला मदत करत असतो. आणि हे असं छान पात्र आमचे लेखक जे आहेत अमरजित आमले यांनी छान पात्र लिहिलं होतं आणि ते साकारताना खूप मजा आली आहे करताना पण. धन्यवाद.